सैफ अली खानला आपण पतोडीचा नवाब म्हणून ओळखतो, पण पतोडी कोठे आहे हे आपल्याला नक्की माहीत नसतं. चला आज तुम्हाला नवाब कसा झाला सांगते. दिल्लीपासून साधारण 63 किलोमीटर अंतरावर आजच्या हरियाणा राज्यात पतोडी नावाचं एक गाव आहे. 1947च्या पूर्वी पतोडी हे एक संस्थान होतं. हे संस्थान तसं छोटंसंच आहे. त्याचं झालं असं की ब्रिटिशांना या देशातील सर्वात मोठी अडचण वाटत होती मराठ्यांची. मराठ्यांना संपवण्यासाठी जो कोणी मदत करेल त्या प्रत्येकाला त्यांनी आपल्यासोबत घेतलं. मग काय, झंझरच्या नवाबाकडे काम करणाऱ्या एका सरदाराला म्हणजेच फैज तलब खानाला ब्रिटिशांनी आपल्यासोबत घेतलं. याच फैज खानाला ब्रिटिशांना दिल्लीच्या युद्धात दौलतराव शिंदे यांच्या विरोधात मदत केली आणि इंग्रज दिल्लीत युद्ध जिंकले. याच ॲग्लो मराठा युद्धात ब्रिटिशांचा विजय झाल्यामुळे खुश झालेल्या ब्रिटिशांनी 1804 साली पतोडीचं एक नवं संस्थान निर्माण केलं आणि या संस्थानाच्या अधिपती म्हणून फैज तलब खानाला बसवलं. हाच फैज तलब खान हा सैफ अली खानचा पूर्वज. ज्यानं पतोडी संस्थान निर्माण केली. हे संस्थान तसं छोटंसंच आहे. यामध्ये फक्त 40 गावं होती. पण हे संस्थान फेमस कसं झालं, तर ते फेमस झालं या संस्थानाचे एक नवाब इफ्तियार अली खान. पतोडी भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले. त्यांचा मुलगा असणारा मनसूर अली खान पतोडी हा देखील भारतीय संघाकडून क्रिकेट खेळला. तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार देखील होता आणि मनसूर अली खानचा मुलगा असणाऱ्या सैफ अली खानला आपण सगळे ओळखतोच.